विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यामध्ये कोणत्या घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, कुठल्या नेमके महत्त्वाचे मुद्दे जाहीरनाम्यात असू शकतात? कारण राज ठाकरेंच्या भाषणामध्ये वेगळे मुद्दे इतर नेत्यांपेक्षा पाहायला मिळाले, त्यामुळे जाहीरनाम्याविषयीची उत्सुकता आहे। अर्थात ही उत्सुकता आणि मुद्दे म्हणजे मुंबईचा विकास असेल, मग भोंग्याचं असेल, टोल नाका मुक्त महाराष्ट्र त्यांना करायचा आहे ह्याचा मुद्दा असू शकतो, युवकांना जो रोजगार मिळाला पाहिजे त्याचा तो मुद्दा असू शकतो, आणि अजून एक मुद्दा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे ते म्हणजे महाराष्ट्रातले जे रस्ते आहेत त्याच्यावरचे खड्डे आहेत त्या विषयावर तर मुद्दा असू शकतो का? कारण आपण एक रीती बघितलं तर 2014 साली त्यांनी ब्लूप्रिंट आणली होती, त्या ब्लूप्रिंटचे अनेक मुद्दे या जाहीरनाम्यात सुद्धा रिपीट होत आहेत का? आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी एकीकडे सुरू आहे, सभा सुरू आहे, जाहीर सभा सुरू आहेत, त्यात हा जो जाहीरनामा आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, जो आज 10:30 वाजता बँड्रा इकडे जो घोषित करण्यात येणार। राज ठाकरे तर स्वतः उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे या जाहीरनाम्यात काय काय असणार त्याची उत्सुकता आता शिगेला आहे। अगदी, आणि त्याचे तपशील पुढे तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।